2 चेंडूंसाठी पांडुशेठ मेंगाळ यांच्याकडून पारितोषिक होतं, परंतु ते पारितोषिक एकाही खेळाडूने मिळवलं नाही आणि त्यांनी आता सांगितलंय की अजून एक चान्स देऊ आपण. 19 धावा धावफलकावर. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू, चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आलेत आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन, फलंदाज माघारी. कॅच घेतलेला आहे आणि षटकारही खेळला नव्हता. आता पांडुशेठ मेंगाळ यांच्याकडून जो ऑफिशियल टीम आहे त्यांच्यासाठी 500 रुपये, त्यांचं मनापासून आभार. धावफलकावर धावसंख्या 3 फलंदाज बाद आहेत. 19 धावा धावफलकावर. देवा पडवळने लगातार 3 षटकार खेळले. रुपेजी देसले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, त्यांचं मनापासून आभार. तदनंतर बाळकृष्ण पवार साहेब यांच्याकडून आल्यापासून पारितोषिकाचा वर्षाव आहे. लगातार 3 चौकार 555, लगातार 3 षटकार 1111. तदनंतर अरुण शेठ पवार यांच्याकडून लगातार 3 चौकाराला 555, लगातार 3 षटकारांसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खूप मोठी उधळण असणारी क्रीडा स्पर्धा म्हणून भगवा चषकाकडे पाहिलं जातं. देवा पडवळने 3 षटकार खेळले तर बाळकृष्ण पवार साहेब यांच्याकडून पारितोषिक आता वाढलंय 2222 रुपये. रुपेश देसले यांच्याकडून देखील पारितोषिक आलेलं आहे ते 1000 रुपयाचं. फटका दमदार, चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. हा धक्का, अजून एक धक्का. केक शॉपचे प्रोप्रायटर आहेत जयजी देसले आणि त्याचबरोबर रुपेश दादा देसले यांच्याकडून खूप मोठ्या पारितोषिकांची उधळण आपल्याला पाहायला मिळते. मुरबाड तालुक्यातील नामवंत केक शॉप म्हणून साईच्या केक शॉप यांच्याकडे पाहिलं जातं. एक वेळ अवश्य तुम्ही भेट द्या साईच्या केक शॉपला. 4 बाद धावफलकावर धावसंख्या 19 धावा. 10 क्रिक लाईव्हचं विशेष आम्ही कौतुक करू. 5 कॅमेऱ्यांच्या साहाय्यानं ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि मला वाटतं 3 तारखेपासून 6 कॅमेऱ्यांच्या साहाय्यानं ही स्पर्धा कव्हर केली जाणार. 4 बाद 19 धावा धावफलकावर. व्यासपीठावर पांडुशेठ मेंगाळ आपल्याला पाहायला मिळतात. विशेष क्रिकेटवर प्रेम करणारा व्यक्तिमत्व आहे गोरेगावचे. त्यांचं सहर्ष स्वागत. चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं इथे विकेट ट्रिक कंप्लीट करत असताना ऋतिक वाघ फलंदाज बाद.